नमस्कार. आज कुठलीही रेसिपी नाही तर रेसिपीत आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजेच लसूण. त्याची लागवड आपल्या शेतामध्ये आहे. ती लागवड कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे. लसणासाठी चांगला गादीवाफा तयार करून घेतला जातो. नंतर त्याच्यात सऱ्या आखल्या जातात. अशा त्याला वाकुरं म्हटलं जातं. हा गावठी लसूण आहे. याला गेल्या वर्षी आम्ही काढून बांधून ठेवलेला आणि नंतर आता काढून सुपामध्ये पाकडून लावत आहोत. लसूण अशा प्रकारे लावायचा आहे तरच लसूण येतो, अन्यथा लसूण टाकला तर येत नाही. आणि दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये 4 बोटांचं अंतर असावं, त्यामुळे लसूण चांगला पोचतो. त्याची कांडी चांगली फुगली जाते. नंतर काय करायचं आहे, लसूण लावल्यानंतर ते छान प्रकारे झाकून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. लसणाची पाकळी हलली नाही पाहिजे आणि 2 वाखुऱ्यांमध्ये म्हणजेच दोन्ही साऱ्यांमध्ये अगदीच अंतर पाहिजे, ते म्हणजे एका वितीचं. आणि लसणाची लागवड अगदी व्यवस्थित करायची तर लसूण खूप छान पोचतो शेणखतामुळे. आणि हे सगळं लावून झाल्यावर याच्यावर राख अंथरून घ्यायची, त्यामुळे लसूण अधिकच